एक महत्त्वाची बातमी आहे, पुण्यासंदर्भातली बातमी आहे। पुणेकरांकरता अत्यंत महत्त्वाची पाणी कपातीचं संकट पुण्यावर ओढावलेलं आहे। पुणे शहरामध्ये सोमवारपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जाणार आहे। खडकवासला धरण समूहाची एकूण साठवण क्षमता 29.15 टीएमसी आहे। सध्या धरणांमध्ये 5875 टीएमसी इतकाच पाणी साठा आहे। त्यामुळे एकूण क्षमतेच्या सुमारे 20% ही क्षमता आहे पाण्याची। म्हणून पुणेकरांना सोमवारपासून पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून पाणी पुरवठा केला जातो पुण्याला आणि महापालिका दररोज 1650 दशलक्ष लिटर पाणी उचलते। त्यानुसार महिन्याला 1.83 टीएमसी पाणी दर महिन्याला उचललं जातं। यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज असल्याने पाणी जपून वापरा असं आवाहन केलं जात आहे। सोमवारपासून पुण्यामध्ये एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। अजून एक बातमी आपण बघूया। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अवघा 13%च पाणी साठा उरलेला आहे। विशेष म्हणजे सर्वाधिक पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा तलावातील पाणी साठा 88,888 दशलक्ष लिटरवर गेलेला आहे। त्यामुळे पालिकेची चिंता वाढलेली आहे। पाण्याचं नियोजन कसं करावं असा प्रश्न पालिकेला पडला आहे। कोकण पुण्यात मान्सून दाखल झालाय, पण अजून मुंबईत मान्सून दाखल झालेला नाही। त्यामुळे जल अभियंता विभागाची चिंता वाढली आहे। अप्पर वैतरणा तलाव आठवड्याभरापूर्वीच आटला। तानसा तलावातही जेमतेम 12,000 दशलक्ष लिटर इतकंच पाणी आहे। तर 6ही तलावांमधील पाणी साठा 1,91,000 दशलक्ष लिटरवर आलेला आहे। शहराला होणारा रोजचा पाणी पुरवठा आणि बाष्पीभवनानं वाया जाणारं पाणी याचा जर विचार केला तर जेमतेम महिनाभर पुरेल इतकंच पाणी सध्या उपलब्ध आहे। त्यामुळे मुंबईकरांनी सुद्धा पाणी जपून वापरायचं आहे। थोडी पाण्याची काटकसर करायची आहे, जेणेकरून पाणी कपात केली जाणार नाही किंवा पाणी टंचाई होणार नाही। अजून एक मोठी बातमी आपण बघूया। राज्यातल्या आरटीओ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकरता आज एक दिवसाचं लाक्षणिक संप पुकारलेला आहे। परिवहन विभागातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसह उपलेखापाल, लेखापरीक्षक, लिपिक आणि प्रशासकीय पातळीवरील विविध 23 पदांचे पदोन्नती प्रस्ताव मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत। तर कार्यालय अधीक्षक पदांचे सेवा प्रवेश नियम रखडल्याने आंदोलन करण्यात येत आहे। या प्रश्नांवर प्रशासनाकडून केवळ तांत्रिकीकरण पुढे करून निर्णय टाळला जात असल्याचा आरोप संघटनेने केलेला आहे। दरम्यान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे निर्देश दिले। कायदेशीर चौकटीत सकारात्मक मार्ग काढण्यास सांगितलं आहे।